ईश्वर नर नोई तो ईश्वर चारी दैवते समान मानी चारी दैवत समान चारी दैवते समान चारी मानी दैवत समान शरण एका जनार्दनी 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 धन्य धन्य दयाचे शरीर धन्य दयाचे धन्य धन्य शरीर दयाचे धन्य शरीर धन्य दयाचे नर नोहे शरीर तो ईश्वर नर नोहे 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 तो ईश्वर विठोबार कुमाई हरे टाळी वाजवा बाई बाप विठोबार तुकाराम. कुमाई. विठोबार कुमाई विठोबार हरी कुमाई. विठोबार कुमाई विठोबार कुमाई. हरी विठोबार कुमाई जय विठोबार जय 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 कुमाई. विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई. जय विठोबार कुमाई विठोबार कुमार हॅलो 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 माता पिता देव गुरु 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 गुरु माता पिता देव गुरु ऐसा जाता एक विचारू ऐसा जाता ऐसा जाता एक विचारू ऐसा जाता एक विचारू ऐसा जाचा एक विचारू धन्य धन्य तयाचे शरीर धन्य धन्य तयाचे शरीर होय साजाचा एक विचारू ऐसा जाता एक विचारू धन्य धन्य तयाचे शरीर धन्य धन्य तयाचे शरीर नरनो हे तो ईश्वर नर नर
नर नोहे नर 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 नोहे नर नोहे नर नोहे नर नोहे नर नोहे नर 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 नोहे शरीर धन धन दयाचे शरीर नर नोवे हे नर नोवे नर नोवे हे नर नोवे नोवे नर नोवे हे नर नोवे नर नोवे हे नर नोवे हे तो ईश्वर 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 पद सर गम ग ग ग पद सर गम ग ग ग गम प म ग रे धनि ध गम ध सा नि नि ध पद प म द प म ग ग ग म रे 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 पद नि सा नि द म ग रे सा नि द नि द प म पद म प ग म रे रे सा नि 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 द द प प म म ग ग ग नि नि द द ग म द द द हा नर नोहे
विठ्ठल 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 टाळी वाजवा माय बाप भजन करा कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप हातानं टाळी आणि मुखानं भगवंताचं नामस्मरण करा माय बाप विठ्ठल हे विठ्ठल विठ्ठल रे विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की आदिशक्ती महालक्ष्मी माते छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज की गुरुवर्य आत्मारामगिरी स्वामी महाराज की अपने अपने माता पिता की बोलो रे भाई सब संतन की जय विठ्ठल ढल 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 माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू धन्य धन्य तयाचे शरीर नरनो हे तो ईश्वर पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे हे दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया एक तत्वी ईश्वरणा तया म्हणती आत्माराम व्यापियले मांदियाणी ग्राम जगत कल्याणा अंबादेवी तुझ्या पायी दैव जागला माझ दैव जागला दुःख सार गेल आता माझ्या मागला कमी कधी नाही आई दुबळ्या संसारात खरी भक्ती आहे आई नित्य अंतरात रोज रोज भक्तीच वीड लागला आई वीड लागला दुःख सार गेल आता माझ्या मागल वर्षा काठी अंबा तुझ्या दर्शनाला येईना
साडी चोळी पातळाचा मान तुला देईना चरणावर माते तुझ्या चित्त वाहिना आई चित्त वाहिना दुःख सार गेल आता माझ्या मागल दुःख सार गेल आता माझ्या मागल सर्वांनी भजन करायचे अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती बोध परडी घेऊन हाती बोध ज्ञानाचा पाजळती बुधो बुधो भक्तनाच बोध ज्ञानाचा पाजळती उदो भक्तनाचती बोध ज्ञानाचा पाजळती उदो भक्तनाथ हे अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती बोध ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्तनाथ अंबिका भगवती हे बोध ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्तनाथ भक्तनाचती गोंधळा येवो जगदंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा येवो जगदंबे व्हावी पूर्ण कृपा गुरुमजबरी प्रातीत व्हावे तुला वारी सर्व अरिष्ट निवुनलया सम्मोह जो जाहला अज्ञानांध जनांसी मुक्त करुणी शांती पदी बैसवी विनंती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ती हवी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नम पार्वते पते हर हर महादेव मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या माता पिता देवगुरु माता पिता देवगुरु ऐसा ज्याचा एक विचारू धन्य धन्य तयाचे शरीर नरणो हेतो ईश्वर प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेली दिव्याक्षर मानवी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू गोदावरीच्या तटावरती उठलेलं भक्तीचं महान असं वादळ वारकरी संप्रदायाच्या वृक्षाला लागलेलं गोंडस असं फळ देवमान्य संत जगतमान्य संत ज्यांनी भगवंताच्या मंदिरात सुंदर असा नंदादीप प्रज्वलित करून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करून वारकरी संप्रदायाला ज्यांनी शांतीचा खांब दिला ते पैठणी निवासी नाथ महाराज आणि नाथ महाराजांचा फार चरणाचा नसून अवघा 3 चरणाचा माता पिता देव आणि गुरु या 4ही दैवतांना जो समान मानतो ना त्याला धन्यता देणारा अभंग सेवेकरता निवडला आहे विठ्ठल विठ्ठल हो सज्जना हो अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित ठरेल अकारण कारण करुणापूर्णालय भक्तवत्सा कल्पतरू भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणावरती नतमस्तक ठेवून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते जगत जननी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक ठेवून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आदिकरून राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज गुरुवारी आत्माराम गिरी स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक ठेवून श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरणौ रघुबर बिमल जसु जोदायुक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धी विद्या देहो मोही हरवू कलेश विकार हनुमंतरायांच्या चरणी नतमस्तक ठेवून ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं तर राष्ट्रमाता जिजाऊ हे देखणं स्वप्न ज्या वारसदारानं सत्यामध्ये प्रस्थापित केले ते छत्रपती शिवाजी महाराज आणि हेच देखणं स्वप्न ज्या वारसदारानं खांद्यावरती झेललं पेललं ते धर्मवीर संभाजी महाराज या शूरवीरांच्या चरणी नतमस्तक ठेवून श्रोतू मायबापांच्या चरणी नतमस्तक ठेवून आजच्या कीर्तनाला सुरुवात विठ्ठल विठ्ठल हो सज्जना कीर्तन किन निमित्तानं आयोजित केले सर्वांना परिभाग आहे बरं पण वक्त्याचा आद्य कर्तव्य म्हणून छोटासा परिहार देणं उचित ठरेल वर्ष पूर्ण होते की ज्यांनी हा संसार फुलवत असताना
चंदना परिधी ह जिजविला, कष्टातून वसंत बहरीला, नाही उरली साथ मला आठवण येते क्षणोक्षणाला. आता बाबा पूर्वीचा काळ जर पाहिला तर वाघबाबांचं जीवन तुम्ही अनुभवलंय. आता सोमनाथ महाराज आपल्याला आनंदाचे दिवस आहे, सुखाचे दिवस आहे. पण जुनी माणसं माझ्या समोर बसले तर लय कष्ट केले गड्या त्यांनी जीवनात. किती कष्ट केले सांगू. आता माझी भाची आली बाबा दिवाळीला, भाचीला घेतलं ना आमच्या गावात ते मुळे बाबांचं चहाचं दुकान आहे. तिथं गेलो काहीतरी कुरकुर घ्यावे इथून गेलो. माझ्या भाचीच्या हातात 1 रुपया होता. किती कष्ट केले गड्या तुम्ही. पूर्वीचा काळ फार कष्टमय होता. त्या दुकानात गेलो, माझ्या भाचीच्या हातात 1 रुपया होता. बाबा तिनं तो फेकून दिला 1 रुपया. मला म्हणे मामा 10 रुपये दे. तिला 10 रुपये दिले. तिनं काय घ्यायचं ते घेतलं. पण तो 1 रुपया त्या मुळे बाबांच्या समोर जाऊन पडलेला होता. त्या मुळे बाबांनी तो 1 रुपया उचलला. चालता येत नव्हतं. चालत चालत माझ्याकडे आले, सांगितलं भाऊ हा 1 रुपया घे. त्या मुळे बाबांनी फार गोड सांगितलं. त्यांनी सांगितलं बाळा अरे या पुरीनं आज 1 रुपया फेकून दिला. पाहिजे ना 1 रुपयाची किंमत राहिली नाही. या पुरीनं आज 1 रुपया फेकून दिला. पण हाच 1 रुपया कमावण्याकरता आम्ही दिवस दिवस लोकांची हिरी पोडल्या. तेव्हा कुठंतरी 1 रुपया तर नंतर आला म्हणे पैशात कामं केलेले माणसं म्हणे आम्ही. पण सज्जन आहो, ज्यांनी कष्टाने केली होती आयुष्याची सुरुवात, सर्वांवरती फिरवला मायेचा हात. सुखाचे दिवस जवळ येताच्या वाघ परिवाराकडे फिरवली पाठ. पण हाच वाघ परिवार ज्यांची नेहमी पहिली चातकाप्रमाणे वाट कैलासवासी केदू यशवंत वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व नातलगी उपस्थित झालेलो आहेत. बरं, पश्चात मोठा परिवार आहे. पत्नी असेल गंगा भागीरथी अनुसया केदू वाघ, मुलं असतील श्री दत्तू केदू वाघ, साहेबराव केदू वाघ, मुलगी कुसुम बाळासाहेब जाधव, मंदा भाऊसाहेब शिंदे, सुमन प्रकाश बोर, समस्त वाघ परिवार असेल, ग्रामस्थ मंडळी असेल, सर्वांना दुःख झालेलंच आहे. पण सज्जनो, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. बरं, जो जीव जन्माला आला ना त्याला एक न एक दिवस जाणे. पण महाराज जीव गेला, संपल्या आठवणी आमच्या. आम्ही रडूनही मोकळे झालो. आता काय आठवण येत नाही वडिलांची. पण ही श्राद्ध तरी का करायची सांगा. आता अनेक प्रकारची कारणं सांगितली जातात बरं श्राद्ध का करायची. पहिलं कारण पितृऋणातून उतराय व्हावं याकरता श्राद्ध करायचं. दोषाचं निवारण व्हावं याकरता श्राद्ध करायचं. पहिली गोष्ट ऐकून ठेवा, पितृऋणातून उतराई होण्याकरता. कारण आईवडिलांनी अलौकिक असे उपकार आपल्यावरती केले. बरं, मनाच्या गोष्टी अजिबात सांगत नाही. ज्ञानेश्वरी ग्रंथ उघडा, माऊली म्हणतात सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन की जे. महाराज तर म्हणतात माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. सोमनाथ महाराज ज्ञानेश्वरीचा पुरावा दिला, संतांचा पुरावा दिला. आत्ताच्या कलियुगातले गीतकार तर फार गोड सांगतो गड्या. सगळं भेटेल बरं आपल्याला, सगळं भेटेल. आपला बंगला पडला ना बाबा बांधता येईल, गाडीचा ऍक्सिडेंट झाला नवी घेता येईल. पण एकदा की आई वडील गेले ना पुन्हा भेटत नसतात. बरं, हे विसरू नको रे आई बापाला झिजविली त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा बापाची माया, मिळणार नाही पुन्हा बापाची माया, मिळणार नाही पुन्हा बापाची माया, मिळणार नाही पुन्हा. सज्जना हो, सगळं भेटेल मात्र मावले आपल्याला. पण एकदा की जीवनातून आई वडील गेले ना भेटत नसतात. डोंगराआड गेलेला सूर्य उद्या पुन्हा दिसेल, डोंगराआड गेलेला सूर्य उद्या पुन्हा दिसेल गड्या. पण माती आड गेलेले आई वडील पुन्हा दिसत नसतात. त्या गीतकारानं म्हणावं बरं काय काय भेटेल ऐका. हे तुझ मिळेल बंगला माडी, शेतीवाडी मोटार गाडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. आई बाप मिळणार नाही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला लावसी भीक मागाया, काया जिजवण तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा बापाची माया, मिळणार नाही पुन्हा बापाची माया, मिळणार नाही पुन्हा बापाची माया. सज्जना हो, नाही भेटणार बरं. म्हणून पितृऋणातून उतराय व्हावं. कारण आपल्याला हिंदू संस्कृती सांगते जिवंत आहेत ना आई वडील सेवा करा. कारण त्यांनी पहिला श्वास या मृत्यू लोकात आपल्याला दिलेला आहे आणि त्यांच्या शेवटच्या श्वासाची जिम्मेदारी लेकरा बाळांवरती असावी. बरं,
सोम सूर्यादी ग्रहणी येऊन करती पार्वणी माता पितर मरणे अंकित जे दिवस. का करायचं श्राद्ध? पितृऋणातून उतराई होण्यासाठी. दुसरं कारण दोषाचं निवारण होण्यासाठी. तुम्ही म्हणाल महाराज आमच्या घरातला माणूस गेला, दोष लागेल का हो आम्हाला? अनेक प्रकारचे दोष गरुड पुराणानं सांगितले बरं. आता अनेक प्रकारचे दोष जर तुम्ही बाबा झोपलात ना, तुमच्या घरातला एखादा माणूस गेला, तुम्हाला सतत कोरड पडत असेल, रात्री आता झोपायचं गड्या कोरड पडली, पाणी पिऊन आलात आणि आता पाठ जमिनीला टेकवली, बाथरूमला लागली, तुम्ही बाथरूमला गेलात, पुन्हा आलात, पुन्हा कोरड पडली. जर असं सारखं वारंवार वारंवार होत असेल, समजायचं गेलेले पितर ताणलेले आहेत. जेवायला बसतो आपण, जेवायला बसलो की वारंवार केस निघणं, एकदा निघाला परत महिनाभर नाही निघाला ते नाही. जर वारंवार केस निघत असेल, समजायचं गेलेले पितर भुकेले आहेत. साधू सोपं सांगू का? फार सोपं सांगतो, जास्त डोक्याला त्रास देऊ नका बाबा. पैशाला तोटा राहिला नाही आपल्याकडं, काही तोटा नाही. आपले पोरं चांगल्या हुद्द्यावरती येऊ कामाला. आता फिरताना आम्ही पाहायला भेटतो सोमनाथ महाराज, बाबा चांगल्या हुद्द्यावरती पोरं कामाला आहेत, सरकारी नोकरीला पोरं आहेत. किती प्रयत्न करा, लग्नच जमत नाही, लग्नच जमत नाही. मग तुम्ही काय करता? ब्राह्मण गुरुजींकडे जाता. गुरुजी घरी कोटी रुपयाचा बांगला बांधलाय गड्या, 20 एकर शेती आहे, पोरग चांगले नोकरीला आहे, व्यसन नाही, माळकरी पोरग आहे, बघा बा त्याचं लग्नच जमत नाही. मग ब्राह्मण गुरुजी ती पुस्तकं उचकणं, आणि पुस्तकं उचकून झाली तुम्हाला सांगणार, ओ फार मोठा दोष, तुम्हाला पितृदोष झालाय, जावं लागेल त्र्यंबकला, तुम्हाला नारायण नागबली करावं लागेल, अमुक विधी करावा लागेल, तमुक विधी करावा लागेल. मग त्या विधींपासून वाचायचं ना. मग आता दशक्रिया विधी असू द्या, 13वा विधी असू द्या, मासिक श्राद्ध असू द्या आणि वर्ष श्राद्ध असू द्या, कसं संपन्न करायचं आहे का? आता हे श्राद्ध करण्याची फार मोठी अंधश्रद्धा झाली सोमनाथ महाराज. आता 2 प्रकारची श्रद्धा सांगितली जाते, डोळस श्रद्धा आणि दुसरी सांगितली जाते ती अंधश्रद्धा. आता आपण जे सगळं अंधश्रद्धा झाली. भाऊबंधांना 50,000चा बाबा आणला की आपल्याला 1 लाखाचा आणायचा आहे. नेमकी कीर्तनकाराचे पैसे नेमकी कशावरून ठरतात ते काही कळत नाही बो. ते परीक्षा विरीक्षा काही असली पाहिजे, मग ठरवले पाहिजे पैसे. पण सज्जनाव शेजारच्याना 50,000चा आणला, आपल्याला 1 लाखाचा आणायचा. भाऊबंधांना पंचपाक्वान्न केले, आपल्याला 20 पाक. तुम्ही किती खर्च करा, यातून पितर तृप्त होणार नाही. मग महाराज कसे पितर तृप्त होतील? आज वाघ परिवार जो विधी करतोय ना, त्यांच्या किती श्रद्धा आहे. कारण अंतकरणामध्ये श्रद्धा ठेवून जे केलं जातं त्याला म्हणतात श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल हो सज्जना हो, फक्त पैसा खर्च केला म्हणून पितर तृप्त होत नसतात. अंतकरणामध्ये गेलेल्या जीवात्म्याशी फार श्रद्धा असावी लागते. कारण आई वडिलांनी अलौकिक असे उपकार आपल्यावरती केले आणि त्या आई वडिलांच्या ऋणातून उतराय व्हावं याकरता वाघ परिवार छोटेखानी प्रयत्न करतोय. बरं, आई वडिलांच्या ऋणातून उतराय झाला पाहायला भेटला नाही. फार उपकार आई वडील करत असतात आणि वाघ परिवार हा छोटेखानी प्रयत्न करतो. त्या निमित्तानं कीर्तनाचं नियोजन. महाराज पाहुणे मंडळी जमलोय आम्ही, थोड्या गप्पा मारल्या असत्या, भोजन केलं असतं, गेलो असतो. एवढं उन्हात आणच तुमच्या आता 1 तासभर टवटव ऐकायची काय काम? कीर्तनातून काय फळ प्राप्त होईल आम्हाला? ऐकून ठेवा. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. जन्मांतरीचे बाबा पाप घालवायचं, पहिली गोष्ट प्रयत्न केले पाहिजे. महाराज प्रयत्न करायला वेळ आहे का? ऊन पडलंय आता. पुरुषार्थ करा, जमत नाही महाराज. प्रार्थना करा, जमत नाही महाराज. पंचायतीच करू नका, फक्त प्रतीक्षा करा. आजचं कीर्तन झालं की सज्जनाव ज्यातून जे नामचिंतन घडेल ना, त्यातून तुमची जी श्लेष राहिलेली पाप आहेत ती दूर होतील. विठ्ठल विठ्ठल हो. आणि सज्जनाव कीर्तन श्रवण करत असताना फार सावध रीतीनं श्रवण करावर. जास्त वेळ कीर्तन करायचं नाही. मी बाबा वेळेला फार पक्का आहे, जास्त त्रास तुम्हाला देणार नाही, तुमच्या कानाला बरं वाटेल असं सांगणार नाही. पण कीर्तन ऐकल्यानंतर तुमच्या अंतकरणाला पाझर फुटेल असं कीर्तन सांगण्याचा प्रयत्न करेल सज्जन आहो. फक्त कीर्तन श्रवण करत असताना माऊलींनी 9व्या फार गोड लेखन केलं. प्रारंभीचीच वाचून घ्या ना. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होये जे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. जेव्हा विठ्ठल विठ्ठल असा दोन्ही कानावरती पडेल तेव्हा हातानं टाळी आणि मुखानं भगवंताचं नाम स्मरण. विठ्ठल विठ्ठल कीर्तन होतंय गड्या. पण कीर्तन म्हटलं की बाबा एकट्याचा खेळ नसतो. मी एकटा आला असतो, बडबड 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 केली असती, म्हणले असते बाबा टाइम झाला गड्या, उरक तू उरक ना, आम्हाला बसू दे भोजनाला. पण तुमच्या कानाला जे गोड लागतंय ना त्याला म्हटलं जातं संगीत. आता संगीत केव्हा तयार होतं? संस्कृतकारांनी गोड म्हणावं. बरं, आता आम्ही संगीत शिकत असताना आमचे गुरुजी सांगायचे, गायन वादन तथा नृत्य मिती संगीत मुच्यते. ज्या धर्ममंडपामध्ये गंधर्वांसारखं गायन येतं
ज्या धर्ममंडपामध्ये आमच्या अक्षय महाराजांसारखं वादन येतं, चोपदार महाराज, विनेकरी महाराज यांच्यासारखं नृत्य ज्या धर्ममंडपात येतं तिथं संगीत तयार होत असते. एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवा. अतिशय गोड गाणं, गोड वाजवणं, अतिशय गोड साऊंड व्यवस्था, अतिशय गोड साऊंड लागलाय बरं. रोज 2 कार्यक्रम चालू आहे, पण आज फार आनंद वाटला, गोड साऊंड लागलाय. सहसा आमच्या नशिबात नसतं असं, पण फार अतिशय गोड साऊंड लागलाय बरं. गायक असतील, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे माझे परमार्थिक मित्र आमचे वैभव महाराज असतील, त्यानंतर माझ्या समोर आलेले आमचे सोमनाथ महाराज असतील, हे सगळेच भजनी मंडळ असेल, गोड मृदंग वादक अक्षय महाराज, उपस्थित संत वृंदांमध्ये हरिभक्तपर्यंत शिवाजी महाराज वाघ, मोहन महाराज जाधव, कैलास महाराज जाधव, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. थोड्या वेळ आपण करूया भगवंताची सेवा. विठ्ठल विठ्ठल. हो सज्जना हो, अभंग निवडलाय पैठण निवासी नाथ महाराजांचा. काय नाथ महाराजांचा अधिकारी गड्या, महाराज प्रतिवादित करा. 1 कोटी करून आपल्याला अभंगाकडे यायचे बरं. आता बाबा काहींचा संसार चांगला असतो, नाथबाबांचा अलौकिक महत्व आहे का. काहींचा संसार चांगला असतो गड्या, पण परमार्थ निकृष्ट दर्जाचा असतो. महाराज उदाहरण द्या, पटत नाही. संसार चांगला असतो पण परमार्थ काही काहींना जमत नाही. कोण? हिरण्यकशिपूचं उदाहरण वाचून घ्या. संसाराला काही तोटा होता, राजा होता, पण परमार्थ एवढा निकृष्ट दर्जाचा केला. पोरानं फक्त देवाचं नाव घेतलं, पोरानं देवाचं नाव घेतलं तर पोरगच उकल त्या तेळात फेकलं त्यानं. का? परमार्थ काही त्याला चांगला जमला नाही गाड्या. दुसरा मुद्दा आहे का, काहींचा संसार हा निकृष्ट दर्जाचा असतो पण परमार्थ उत्कृष्ट दर्जाचा असतो. कोण? महाराज जगद्गुरु तुकोबर आहे. काय परमार्थ होता गड्या, काय प्रपंच होता. माता मावलो आपलं तरी बरं आहे. तुकोबरांचा प्रपंच जर पाहायला गेलो ना, जर तुकोबरांची पत्नी शेजारी पाजारी बसायला गेली तर शेजारच्या माता मावल्या विचाराच्या, बाई काही प्रगती झाली की नाही संसारात. तुकोबरांची पत्नी सांगायची, आमची प्रगती सांगू, आमच्याकडे काय फुटकाची विना त्याला 2 तारा घाली येर झारा पंढरीच्या माझ्या माय बापे बरविणाई केले पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. स्वतःची पत्नी सांगायची शेजारी पाजारी गेल्यानंतर, बाई काय नाही आमच्याकडं. काय प्रपंच होतं तुकोबरायांचा ऐका. आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर दाके जाऊ पुढती भिके पुत्री घर राखते सदैव सोडके जवळी येता चोर डाके जाऊ पुढती भिके पुत्रे घर राखी. सज्जना हो, हा प्रपंच तुकोबरायांचं बरं. स्वतःची पत्नी सांगायची, बाई आमच्याकडे काही नाही, फुटका विना आहे. आणि त्या फुटक्या विण्याला 2 तार आहे ना असं म्हणतं. त्या पंढरीच्या काळ्या विठ्यानं जादू केली माझ्या नवऱ्यावरती. सारखा येरदार घालत राहतो पंढरीच्या म्हणे. पण सज्जनो, प्रपंच जर एवढा कमकुवत होता ना, पण परमार्थ फार उच्चतम दर्जाचा केला. ज्या काळाची भीती माता मावली आपल्याला आहे ना, त्या काळाच्या डोक्यावरती पाय देणारे जगद्गुरु तुकोबराय. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, हे आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. सज्जना हो, परमार्थ उच्चतम दर्जाचा तुकोबरायांचा झाला. पहिली कोटी पाहिली. संसार चांगला, परमार्थ निकृष्ट दर्जाचा हिरण्यकशिपू. काहींचा प्रपंच निकृष्ट दर्जाचा, परमार्थ उत्तम जगद्गुरु तुकोबर आहे. काहींचा परमार्थही चांगला नाही, काहींचा संसारही चांगला नाही. महाराज कोण? तुमच्या सहित मी. आपल्याला परमार्थही व्यवस्थित जमेना आणि प्रपंचही व्यवस्थित जमेना. जमतोय का प्रपंच? आता बसलेलं पैकी कुणी आहे का बो? महाराज आपला प्रपंच एवढा सुरळीत चालू आहे ना, एवढा सुरळीत बसून चालू आहे आपलं सगळं. अजिबात धावपळ नाही जीवनात. कधी कोणाची निंदा नाही, नालस्ती नाही. आपल्याला आपलं पोटच दुखत नाही बाबा. दुसऱ्याचं चांगलं झाल्यानंतर आहे ना, आपलं पोटच दुखत नाही. आहे का असं एखादा? कोणी नाही बरं. आपला संसारही चांगला नाही, परमार्थाचं काय परमार्थ. सोमनाथ महाराज जातो आपण कीर्तनाला, बरं आमच्यासारखा तरुण महाराज पाहिलं का, काहींच्या लय पोटात पोट सोड उठवतो. लय महाराज तरुण दिसता हो, तरुण आहे. वव्या पाट्यात का? पाट्यात 50 कीर्तना पुरत्या. काकडा
आता कीर्तनावरून जायला उशीर होतो महाराज, काकडाला काय जमत नाही, आमचे भाऊ करतात मंदिरात काकडा. असं हरिपाठ, हा माऊलींचा हरिपाठ पाठ, माऊलींचाच नाथबाबांचा नाही बाप, काय जमलं नाही. असं या पट्ट्याचे दोन्ही हरिपाठ पाठ, नाथबाबांचा आहे पाठ आणि माऊलींचा आहे पाठ. रोज नित्यनेमानं पारायण करतो मी, रोज नित्यनेमानं पारायण चालू, रोज सकाळी काकडा चालू, पट्ट्याचा खंड नाही, खंड नाही. मग आम्हाला हानी तो का काही तेही कळत नाही. सज्जनाव परमार्थ करतो ना, सांगायचं नसतो, ते व्यर्थ जात असतो. आता ते आपला काय परमार्थ आहे सोमनाथ महाराज आमचे भाऊ सांगायचे, काय झालं एक जण देवपूजा करत बसलेला, आपला परमार्थ ऐका, आपला परमार्थही चांगला नाही, संसारही चांगला नाही. एक जण देवपूजा करत बसलेला होता, बायको आले, हो मालक देवपूजा करताना तुम्ही बोलत नाही मला माहिती, शेजारी जाऊन येते. देवपूजा करत असताना फक्त चुलीवरती लक्ष राहू द्या, दूध ठेवलंय तापायला, मांजर येईल कुत्री येईल लक्ष ठेवा. आपला परमार्थ ऐका कसा आहे. आता देवपूजा करताना बोलायचं नाही याचा नियम काय परमार्थ आपला. देवपूजा करत असताना नेमकी रांगणात घेतला पाण्यात ठेवला, तेवढ्या दुधाकडं पाहिलं तर बाहेरून एक मांजर येत होती, दुधाकडं चालली होती. आता याच्या हातात रांगणात होता, मग यांना बोलायचं नाही ना, आता काय परमार्थ येणार, रांगणात घेतला तसाच मांजरीला फेकून आणला, चमटला रांगणात, करते काय. पण सज्जन आपल्याला परमार्थायचं म्हणते, एक वाक्य ऐकून ठेवा, एवढं वाक्य फार महत्वाचं बरं, तुम्ही ऐकणारी मंडळी आहात. बाबा आपल्याला प्रपंच जर व्यवस्थित करायचा असेल ना, माणसाला प्रपंच जर व्यवस्थित करायचा असेल तर माणसाची परिस्थिती चांगली असायला पाहिजे. माणसाला प्रपंच व्यवस्थित करायचा, माणसाची परिस्थिती चांगली असली पाहिजे. आणि माणसाला जर परमार्थ व्यवस्थित करायचा असेल तर माणसाची मनस्थिती चांगली असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हो सज्जना हो, परिस्थिती असू द्या बरं, पण परमार्थात मनस्थिती फार महत्वाची. बाबा काही इथंच बसतात, आमच्या रात्रीत बसलेलं होतं एक जण, बाबानं गुळाचा काढा तोंडात टाकला लगेच गुळ ठेवणार, म्हणजे अधूनमधून ते पण खातात आणि बाबालाही देतात. कीर्तन झाल्यानंतर ते जवळ बसलेले आणि त्यांना विचारत, का हो कोणता अभंग घेतला होता बाबानं? ते म्हणते अभंग काही लक्षात नाही बा कोणता होता. अहो बाबानं काय सांगितलं ते तर लक्षात असेल ना, काहीतरी बडबड चालू होती बाबाची पण माहीत नाही. हा बाबानं प्लेटभर गुळ खाला, अरे खाऊ दे की, ते कमिटीने दिला होता. बाबानं प्लेटभर गुळ खाले, लक्ष दे त्याच्या. पण बाबानं अभंग कोणता घेतला काय सांगितलं लक्षात नाही का, मनस्थिती टाळ्यावरती नाही. आपला प्रपंचही चांगला नाही, परमार्थही चांगला नाही. पण चौथा मुद्दा ऐका सज्जनो, काहींचा प्रपंचही चांगला आणि संसारही चांगला. कोण महाराज? ज्या नाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलं ना, त्यांचा प्रपंचही उत्तम आणि परमार्थही उत्तम. विठ्ठल विठ्ठल प्रपंच किती उत्तम असं काल्पनिक पद्धतीनं सांगतात बाबा, की 4 चोर चोरी करायला आले नाथ बाबांच्या घरी, आणि आल्यानंतर त्या चोरांनी काय केलं, क्विंटलचं सोनं घेतलं. आता क्विंटलचं सोनं कुठं उचलत असतं वय, क्विंटलचं सोनं घेतलं. आता चोरांना उचलेलं म्हणून पहिला चोर होता तो दुसऱ्याला म्हणून थोडा हात लाव रे, पहिल्याला दुसऱ्यानं उचलून दिलं, दुसऱ्याला तिसऱ्यानं उचलून दिलं, तिसऱ्याला चौथ्यानं उचलून दिलं. पण चौथा राहिलं ना, चौथ्याला उचलून द्यायला कोण? ते म्हणे का रे तुम्हाला सगळ्यांना उचलून दिलं मी सोनं, मला कोण उचलून देईल? श्रीमंती ऐका, नाथबाबांनी सांगितलं भाऊ त्यांना जाऊ दे जड होईल, त्यांना मागेच उभे होते नाथबाबा, त्यांना जाऊ दे जड होईल, तुला मी उचलून द्यायला आहे ना तुला. असं पाहिलं का घर मालक आपण चोराला सोनं उचलून देणार. पण सज्जन एवढी श्रीमंती, प्रपंच उत्तम होता आणि परमार्थ ऐका बरं, दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी. निळा म्हणे देवा रामे त्याचे घरी, निळा म्हणे रामे त्याचे घरी, दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी. सज्जना हो, दत्त चोपदारी करीत से नाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडला. आणि नाथ महाराज सज्जन आपल्याला सांगतात, माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू. सज्जन हो, काही गोष्टींचा विचार माणसानं विसरला पाहिजे. ऐका बरं, फार महत्वाचं आहे. काही गोष्टी बाबा विसरल्या पाहिजे माणसानं, आणि काही गोष्टी माणसानं नित्य स्मरणात ठेवल्या पाहिजे. कोणत्या महाराज लवकर सांगा. समाजानं त्रास दिला ना तुम्हाला, विसरून जा, लक्षातच ठेवू नका. किती दिवस जगायचे, किती दिवस जगायचे बाबा. समाजानं त्रास दिला, समाजानं साधू संतांना सोडलं नाही, आपण तर जीव आहे. आपल्याला त्रास दिला आणि जास्त लक्ष द्यायचं नाही. बाबा तुम्ही किती चांगलं वागा, रोज देवाची देवपूजा करा, रोज 10-5 जणांना गावात गेल्यानंतर चहा पाजा,
तुम्हाला मरेपर्यंत 30% लोक मरेपर्यंत नाव ठेवणार आहे. समाजाचा विचार करायचा नाही. माता माऊली समाजानं त्रास दिला विसरायला शिका. अरे भाऊबंद त्रास देत असतील विसरा, लक्षात ठेवू नका. अहो तुम्ही जर असा त्रास जर अंतकरणात ठेवला जर सारखे कुडत बसते तर लवकर मरून जाल ना. आपण असं जीवन जगायचं गड्या जे आपल्यावरती जळतात ना, असं हसतमुखानं जीवन जगायचं की ते वाटलं पाहिजे. एवढा त्रास देऊ ना, एवढे कसे असतात गड्या. सज्जनो, आनंद जीवन जगायचं. तो गीतकारानं तर फार गोड सांगितलं बरं. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंदित जीवन जगा, समाजाने दिलेला त्रास विसरा आणि जो त्रास सहन करतो ना बाबा त्याचे चांगले दिवस येतात. आज हनुमंतरायाची जयंती. आता तुम्ही हनुमंतरायाच्या दर्शनाकरता जातात, पायरीवरती पाय देतात आणि मग मंदिरात जाता. बरं, आता हनुमंतरायाची मूर्ती सुद्धा दगडाची आहे आणि ज्या पायरीवरती आपण पाय देतो नारळ फोडतो ती सुद्धा दगडाची आहे. मग का हो एवढ्या सृष्टीत एवढे दगड असताना एकाच दगडाची का मूर्ती झाली? बाकीचे दगड कोण नारळ फोडायला कोण पायरी म्हणून येत. ऐका बरं, आमचे भाऊ गोड सांगायचे. काय झालं की मूर्तिकार होता म्हणे आणि त्या मूर्तिकारानं काय करावं, खाणीत जावं, मोठा दगड घेऊन यावा. त्या दगडाचे 2 भाग करावेत. एक भाग बाजूला ठेवला, दुसरा भाग घेतली. सुंदर मूर्त बनत आली होती हनुमंतरायाची. फक्त कानाजवळचा थोडा भाग राहिला होता. त्या मूर्तिकारानं छणी घेतली, हातोडी घेतली आणि त्या कानाजवळचा भाग थोडासा काढावा म्हणून फटका मारला. तो ठोका थोडा जास्त झाला बाबा. हनुमंतरायाची मूर्ती बनत आलेली होती, कानाजवळचा भाग काढायला गेला मूर्तिकार, मूर्तीचा कानच तुटला. मूर्तिकाराने विचार केला कान तुटलेली मूर्त मंदिरात नको. दुसरा दगड होता ना तो घेतला, त्याची सुंदर मूर्त बनवली. जिचा कान तुटला होता ना ती उलटी केली, पायरी म्हणून टाकली. आणि दुसरा दगड होता त्याची सुंदर मूर्त बनवली, मंदिरात विराजित केली. आता कीर्तन संपलं, सगळे ज्याच्या त्याच्या घरी गेले, कोणी नव्हतं. बरं, हनुमान जयंती, पायरीचं हनुमंतरायाचं बोलणं चालू झालं ना. ती पायरी म्हणत होती का रे देवा, एकाच कानीत होतो आपण. बघ ना, या मूर्तिकारानं आपल्याला इथं आणलं, आपले 2 भाग केले. बघ ना राव, लोक येतात हनुमंतराया तुझ्या चरणावरती नतमस्तक होतात, नेमकी माझ्यावरतीच पाय देत रे. असं काय पाप केलं असेल मी, तू काय पुण्य केलं रे? हनुमंतरायाने सांगितलेलं पाप पुण्य नाही कारणीभूत. हनुमंतरायाने दिलेलं आपलं उत्तर आपले डोळे उघडेल. समाजाने दिलेला त्रास सहन करायला शिका, चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. हनुमंतरायानं पायरीला सांगितलं कशाला खेद करतेस ग, एकाच खाणीत होतो, मूर्तिकारानं आणलं, आपले 2 भाग केले. बघ ना, तू पायरी म्हणून आहेस आणि मी भगवंत म्हणून. लोक येतात माझ्या चरणावरती नतमस्तक होतात, तुझ्यावरती पाय देतात. सांगू मी माझ्यावर चरणावरती लोक नतमस्तक होतात ना, मी माझ्या जीवनात काय केलं सांगू? ज्यावेळेस भगवंत स्वरूपाला येण्याची प्रक्रिया चालू झाली त्यावेळेस मी माझ्या जीवनात घाव सहन केले, नवे नवे त्रास सहन केला, म्हणून लोक येतात आणि माझ्या चरणावरती नतमस्तक होतात. पायरी भगवंत स्वरूपाला तूही यायला तयार झाली होती, पण ज्यावेळेस घाव सहन करायची वेळ आली त्यावेळेस तू तुटलीस, खचलीस, म्हणून तू पायरी म्हणून येत. तू घाव सहन करायला खचलीस ना, तुटलीस ना, म्हणून लोकांना कळालं ही पायरी आहे, ही घाव सहन करायला खचली, म्हणून ते तुझ्यावरती पाय देतात. आणि मी माझ्या जीवनात घाव सहन केले म्हणून लोक माझ्या चरणावरती नतमस्तक होतात. सज्जनो, समाजानं दिलेला त्रास विसरा. दुसरी गोष्ट, केलेलं दान माणसानं विसरलं पाहिजे गड्या. बरं माता माऊली, तुम्ही काही लई दान करत नाही. बरं, शेजारच्या शांताबाईला फक्त एका लावण्याची मिसरीच दिली तुम्ही, तरी अख्ख्या गल्लीत सांगितलं तुम्ही एवढं मोठं दान केलं का तुम्ही? शांताबाईला मिसरी बरं चांगली नाही दिली, सगळा राखोटाच दिला तुम्ही तिला. तरी म्हणत होती बाई सगळे शांताला मिसरी दिली, सगळी शांताला मिसरी दिली. केलेलं दान विसरलं पाहिजे. पण अगोदर दान घडेल सांगता येणार नाही. सुभाषितकार 13 गोष्टी सांगतात बरं. मानुष्यम जलवंशवर विभवा, दीर्घायु आरोग्यता, सम्मित्रम सुसुत सती प्रियतमा, भक्तिच्च नारायणी, विदनप्तं सुजनत्वम, इंद्रिय निग्रहम, संपात्रे दानम रती, ये त्रयोदश गुणः संसारिनो दुर्लभः. विठल विठल. हो सज्जना, केलेलं दान विसरलं पाहिजे. पण बाबा दान घडेल सांगता येणार नाही. बरं, आपल्या हिंदू धर्मालाच काय झालं कळत नाही. आता अनेक सप्ते चालतात. अहो, काही धर्माची माणसं जर बाबा आपण पाहिली 100 रुपये जरी दिवसाला कमवले ना, त्यातले 10-5 रुपये बाजूलाच ठेवतात धर्म कार्याकरता. पण आपल्या हिंदू धर्माला 3 सप्ताह बसला का 3दाच म्हणावं लागतं वर्गणी द्या, वर्गणी द्या. वरची गल्ली राहिली, खालची शांतबाई राहिली, वर्गणी जमा करा, वर्गणी जमा करा. एखादं मागायला गेलं का लोक हे चाल आम्ही काय मरून चाललो का काय, देतो ना का देव कुठं पळून चालला, देणार आहे ना आम्ही वर्गणी. आपण देत नाही. पण दान धर्म केला की विसरलं पाहिजे. पण माता माऊली, दान धर्म घडेल सांगता येणार नाही. आज वाघ परिवार सज्जनो, आज ज्ञानदानही घडतंय, अन्नदानही घडणारे, अनेक प्रकारची दानं त्यांच्या हातून घडणारे, ते घडेल सांगता येणार नाही. फार गोड प्रसंग आहे बरं.
बाबा काय झालं, एक तरुण मुलगा थोडी तब्येत जाडजूड झाली आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांकडे गेला. दान धर्म करा बरं, फार गोड संदेश आहे. त्या तरुण मुलाची तब्येत थोडी जाडजूड झाली, अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांकडे गेला. स्वामी समर्थ महाराज निवंत बसलेले होते. आता जाडजूड तरुण गेला आणि विचारू लागला, स्वामीजी वजन वाढलंय, वजन काहीतरी उपाय सांगा, फार तब्येत झाली, वजन वाढलं. स्वामी समर्थ महाराजांनी त्या तरुणाचं शरीर पाहिलं, थोडं हसू आलं स्वामी समर्थ महाराजांना. त्या तरुणानं सांगितलं, स्वामीजी हसू नका, वजन वाढलं, काहीतरी उपाय सांगा. स्वामी समर्थ महाराजांनी जो उपाय त्या तरुणाला सांगितला ना, सगळ्यांनी आज ऐकून ठेवा बरं. स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं, बाळा वजन वाढलंय ना तुझं, वजन जर शरीराचं वाढलं असेल तर व्यायाम कर, वजन जर शरीराचं वाढलं असेल तर व्यायाम कर, वजन जर मनाचं वाढलं असेल तर ध्यान कर, आणि वजन जर पैशाचं वाढलं असेल तर दान कर. बरं, दान धर्म केला पाहिजे, पण केलेला दान धर्म विसरला पाहिजे. लोक लई लक्षात ठेवतात, गडी 1 रुपया देतात देवाला, पण दिंडीतून येऊपर्यंत सांगतात बा महिनाभर, भाऊ रुपया टाकला तिथं, रुपया टाकला तिथं, तिथं टाकलं बरं, ते बाजूला टाकलं, रुपया टाकलं तिथं. केलेलं दान विसरायला शिका. पण 2 गोष्टी माणसानं आयुष्यात कधी विसरायची नाही. कोणत्या महाराज? 2 बात को मत भूलो, जो चाहे कल्याण, नारायण एक मोत को, दूजा श्री भगवान. विठ्ठल विठ्ठल. हो सज्जन, पहिली गोष्ट मरणाला विसरायचं नाही, नाही विसरायचं. बरं, ज्ञानेश्वरी ग्रंथ काढा, 13वा अध्याय काढा, गीतेचा 8वा श्लोक, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, त्या श्लोकाखालची 44व्या क्रमांकाची गेल्यावर लगेच वाच. आणि मृत्यू पुढा आहे तोची कल्पांतिका पाहे, परी आजची होय सावध जो सावध झालं पाहिजे. बरं, महाराज तर म्हणतात, देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल, जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल, जाईल जाईल त्याची काळोबा खाईल, जाईल जाईल त्याची काळोबा खाईल, देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल, जाईल जाईल त्याची काळोबा खाईल, देह जाईल देह जाईल देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल, जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल, जाईल जाईल त्याची काळोबा खाईल, जाईल जाईल त्याची काळोबा खाईल. जाणार आहे. बरं, तुम्ही म्हणाल महाराज जो कीर्तनकार येतो श्राद्धाला तेच सांगतो कडे, मरायचे 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 मरायचे. या कीर्तनकारांचं झालं सांगून सांगून पाठ, महाराज आमचंही झालंय ऐकून ऐकून पाठ, मरायचे मरायचे. अहो पण मरण येणार आहे, पण कसं येणार तेवढं तरी सांगा. बाबा हे मरण सगळ्यांचं प्रारब्धावरती अवलंबून आहे. बरं, प्रारब्धावरती. आता 2-3 महिने झाले बाबा, आमचा असा ॲक्सिडेंट झाला. पण सकाळी अलिबागवरून कीर्तनावरून येत होतो, पाठी 5 वाजता गाडी गेली नदीत. गाडी पाहिली तर काहीच राहिलं नाही गाडीला. आम्हाला खर्चटलो सुद्धा नाही बा. लोक जाताना येताना म्हणायचे कुणी वाचलं नसेल बा, काहीच खर्चटलं नाही आम्हाला. ठेच लागायचं निमित्त तरी माणसं जातात का? हे सगळं प्रारब्धावरती अवलंबून आहे, सगळं प्रारब्धावरती. बरं, म्हणून तुम्ही म्हणाल महाराज हे मरण कसे, तुम्ही एखाद्यानं मरायचा प्रयत्न करू द्या, करू द्या मरायचा प्रयत्न, किती प्रयत्न करा द्या, औषधात घेऊ द्या, फाशीत घेऊ द्या, तरी वाचा द्या. पण सज्जनो काहींना ठेच लागायचं निमित्त होतं तरी जातात. काही सगळं प्रारब्धावरती. आमचे इंगळे बाबा एक विनोद सांगायचे, काय एक जण काम पैसा कमावू येतो ना गेला, आणि मुंबईच्या त्या गर्दी तुम्हाला माहिती, तिथं फार पैसा लागतो. तिथं गेल्यानंतर कामानिमित्त गेला, फ्लॅट घेतला विकत, गाडी घेतली फिरायला, आणि कर्जबाजारी झाला. सकाळी झोपेतून उठलं लोक यायचे, पैसे द्या आमचे, पैसे द्या आमचे. आता कर्जबाजारी झोपळवरून मुंबईला गेला, तो म्हणे बरं गावाकडे राहत होतो, गॅस संपला तरी चूल पेटावता येत होती, आता इथं चुलही पेटावता येणार गॅसही भेटणार. बरं राहत होतो झोपळला, त्यानं विचार केला कर्जबाजारी झालो गाड्या आपण, पण आता कर्ज तर काही देणं होणार नाही, आपण काय करू, मरूनच जाऊ, आत्महत्याच करून टाकू. मरण आहे का बरं कसं प्रारब्धावरती. आता झोपळवरून मुंबईला गेलेलो होतं, कर्जबाजारी झालेलं, येऊनच पुलावरती गेलं आत्महत्या करायला. पुलावरती गेलं, उभं राहिलं, देवाची क्षमा मागितली, देवा सुंदर असा नरदेह दिला, पण आता कर्जबाजारी झाल्यामुळं काही देह ठेवायचं नाही, मरून जायचंय देवा, मला मरून जायचं. आता एक कर्जबाजारी झालेलं, आपल्या गावातून मुंबईला गेलेलं, देवाची क्षमा मागितली, पुलावरून उडी घेतली. पण ऐका बरं मरण कसं प्रारब्धावरती अवलंबून आहे. आता एक कर्जबाजारी झाले, पुलावरून उडी घेतली, पण त्या पुला खालून एक 70-75 वर्षाची म्हातारी
डोक्यावरती पाटी घेतलेली, त्याच्यात मेथीची भाजी, कांद्याची भाजी, वांगी बटाटे चालली होती विकायला. भाजी घ्या भाजी, भाजी घ्या भाजी, भाजी घ्या भाजी. आता एक कर्ज बाजार झाली ना, जशी वरून उडी घेतली तसं त्या म्हातारीच्या पाटीत पडलं. तुम्हाला वाटलं असेल ना मग ते कर्जबाजारी पाटीत पडलं मग मेलं असेल. ते कर्जबाजारी पाटीत पडलं ते नाही मेलं. ज्या म्हातारीच्या डोक्यावर पाटी होती ती म्हातारीच गेली. का सज्जना हो, हे सगळं प्रारब्धावरती अवलंबून आहे बरं. अहो ते कुंभार बाबा काय करतो, मळ्यातून माती आणतो, जवळच्या एखादी विहीर असते विहिरीचं पाणी आणतो, सुंदर चिखल बनवतो आणि चिखल बनवला की कुंभार बाबा अनेक मडकी बनवते. उदाहरणार्थ 3 मडकी बनवली आणि 3 ही मडकी विकण्याकरता बाजारात नेली कुंभार बाबानं. सकाळी सकाळी एक माता माऊली आली, कुंभार बाबा एक मडकं द्या. कशाला? अहो ते आता ऊन पडतंय ना घरात, पिण्याच्या पाण्याकरता पाहिजे. कुंभार बाबाने एक मडकं देऊन टाकलं. ऐका बरं, माती एकाच वावराची आहे, पाणी एकाच विहिरीचं आहे, बनवणारी एकाचे. माता माऊलीला मडकं देऊन टाकलं घरात पिण्याच्या पाण्याकरता. दुपारा 2 जण गाडीवरती आले, कुंभार बाबा एक मडकं द्या. कशाला? अहो उद्या काल्याचं कीर्तन आहे आमच्या गावात, काल्याच्या कीर्तनाला मडकं पाहिजे ना. कुंभार बाबानं दुसरंही देऊन टाकलं. सायंकाळी 2 जण पुन्हा आले, कुंभार बाबा लवकर मडकं द्या. कशाला? आमच्या गावातील अमुक तमुक पाटील मरम पावले, त्यांच्या अंत्यविधी करता मडकं पाहिजे. कुंभार बाबानं तिसरंही देऊन टाकलं. बरं आता तुम्ही मला सांगा, माती एकाच वावरातली, पाणी एकाच विहिरीचे, बनवणारही एकच, पण एक मडकं पिण्याच्या पाण्याकरता घरात जातंय, एक मडकं काल्याच्या कीर्तनाला दहीहंडी म्हणून येतंय आणि एक मडकं अंत्यविधीला फुटायला जातंय. तुम्हाला असं वाटतंय का बा मी मातीच्या मडक्यांचं सांगू राहिलो म्हणून? हे मी मातीच्या मडक्यांचं नाही सांगत, तुम्ही माझ्या समोर बसलेले सगळे जीवरूपी मडकी आहे ना, या जीवरूपी मडक्यांचं सांगतो. बनवणारा एकच आहे, पण आपलं प्रारब्ध ऐका बरं. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विनाते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगा. तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. फिरत्याचा का वरदी द्यायची, तिला कार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. जरा हो, हे सगळं आपलं प्रारब्ध आहे बरं. बनवणारा तो आहे, पण माणसं दुःख आलं की देवाकडे जातात आणि देवाला म्हणतात, देवा सगळं दुःख आमच्याच घरावरती गड्या, सगळं दुःख नाही देवा. कुणाचं वाईट करत नाही बरं. देव कधीच कुणाचं वाईट करत नाही, पण कर्माची बळ भोगून घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून सज्जन पहिली गोष्ट, मरणाला कधीच विसरायचं नाही. त्या निळोबरांनी तर म्हणावा, अरे काय मरणाला विसरू नका, पैशाच्या मागं पळतोय, सत्याच्या मागं पळतोय, सगळं इथंच राहणार आहे. बरं काय गोड लिखाण केलं निळोबरांनी, ऐका बरं. येणे एकले हो जाणे ही शेवाटी, येणे एकले हो जाणे ही शेवाटी, येणे एकले हो जाणे ही शेवटी, येणे एकले हो जाणे ही शेवटी. येथे राहण्याची नाही कल्प कोटी, येथे राहण्याची नाही कल्प कोटी, येथे राहण्याची हो नाही कल्प कोटी, येथे राहण्याची नाही कल्प कोटी. मिळविले धन ते न चले लक्ष कोटी, मिळविले धन ते न चले लक्ष कोटी, मिळविले धन ते न चले लक्ष कोटी, मिळविले धन ते न चले लक्ष कोटी. म्हणून आलो मी या सावळ्याच्या भेटी, म्हणून आलो मी या सावळ्याच्या भेटी, म्हणून आलो मी या सावळ्याच्या भेटी. आता घालावो त्याच्या पायावरी, आता घालावो त्याच्या पायावरी.
जाणार आहे. म्हणून महत्वाची गोष्ट मरणाला माणसानं विसरायचं नाही. आणि दुसरी गोष्ट सज्जनाव, देवाला कधी विसरायचं नाही. विठ्ठल विठ्ठल हो सज्जना हो महाराज, देवाला विसरायचं नाही. पटलं गड्या. पण आता ज्या देशात आम्ही राहत होती तर काय देवाला तोटा नाही महाराज. अहो यात्रा जर आली तर आम्ही म्हसोबाला शेंदूर लावायला जातो मळ्यात. वाटीत शेंदूर घेऊन जातो. जो म्हसोबा आहे त्याला शेंदूर लावतो, पण हात कुठं पुसायचा? एखादा बारका दगड घेतो त्याला हात पुसतो, मग तो दगड फेकत नाही महाराज. तसाच म्हसोबा जवळ ठेवतो. पुढच्या वर्षी पुन्हा दुसरा म्हसोबा तयार होतो. नेमकी कोणत्या देवाला विसरायचं नाही महाराज ते सांगा बरं. सज्जनाव, भगवंताला विसरायचं नाही का? कारण ही सगळी सृष्टी चालवणारा तो आहे बरं. माऊली म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, तो या जगाते चारिता, तो विश्वश्रीचा भरता, मीची येतगा पंडू सुता, मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. सजने सगळं चालवणार तो, त्याला विसरायचं. मग का विसरायचं नाही महाराज? देवानं अनेक गोष्टी आपल्याला दिल्या. कारण जो देतो त्याला देव म्हटलं जातं. देवानं काय काय दिलं? पहिली गोष्ट देह दिला. देवे दिला देह, भजना गोमटा. दुसरी गोष्ट, नुसता देह देऊन उपयोग नाही, या देहामध्ये जीवदान देण्याचं काम त्यानं केलं बरं. जेने हा जीव दिला दान. नुसता जीवही देऊन उपयोग नाही. कीर्तनात बसल्यानंतर ऐकता यावं, डोळ्यानं पाहता यावं, हातानं टाळी वाजवता यावी, याकरता इंद्रिय सुद्धा त्याने दिली. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडसी नारायण नाश जीव पण भवलोक. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडसी नारायण नाश जीव पण भवलोक. सज्जना होय, सगळं भगवंतानं दिलंय. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. सज्जना हो, हे सगळं भगवंतानं दिलं. पण आपलं काय झालं? ज्यानं दिलंय ना त्यालाच विसरलो बाबा आपण. बरं माता माऊलो, तुम्हाला तरी आठवतो का देव? संकट आलं का मग देव आठवतो आपल्याला प्रत्येकाला. पण जोपर्यंत संकट नाही ना तोपर्यंत आठवत नाही. अंगाला आला ताप, अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. अंगाचा गेला ताप, देवा मी तुझ्या बापाच्या बापाचा बाप. असं आहे आपलं बरं. पण त्यांना दिलंय ना, विसरायचं नाही. पण आपण विसरलोय. काय झालं माता माऊली? प्रसंग फार महत्वाचा बरं, ऐकून ठेवा. कसं विसरलो आपण? फार मौलिक वस्तू भगवंताने दिली. ते शरीर किती नियोजन केलंय बाबा. तुम्हाला चष्मा लागलाय, कान बरोबर दिले बरं, ते कांडे आटकावता यावे म्हणून. जर ते एक कान पाठीला आणि एक कान पुढं पोटाला दिला तर तुम्ही चष्मा कसा लावला? तर देवाला माहिती होतं पुढे जाऊन चष्मा लागणार आहे, आटकायला बरं होईल. हे सगळं देवानं तेव्हाच नियोजित करून ठेवले बाबा. काय झालं? एका शेतकरी दादाला चांगले पैसे झाले कांद्याचे. मग आता कांद्याचे पैसे 10-5 लाख झाले. आता त्याला वाटलं चला भाऊ आपली बायको लई शेतात काम करू लागते आपल्याला. त्याचं अंतकरण पाजळलं नवऱ्याचं बरं. सहसा पाजळत नाही पण पाजळलं भाऊ त्याचं अंतकरण. त्यानं विचार केला बायको आपल्याला शेतीत काम करू लागते, बायकोला नतच करायची. किती तोळ्याची करायची? 2 तोळ्याची बास का? महाराज 1.5 लाखाच्या पुढे गेलंय. 10 तोळ्याची बास. ऐकायला काय जातं आपल्याला, घ्या की. 10 तोळ्याची नत केली नवऱ्यानं. त्या माता माऊलीनं नत पाहिली, इतका आनंद झाला तिला बाबा, एवढा आनंद झाला. नवऱ्याच्या हातातून नथ घेतली, नाकात घातली, पहिली गल्लीत निघाली सांगायला, आत्या तुमच्या लेकानं नथ केली 10 तोळ्याची. काकू बघा तुमच्या लेकानं नथ केली 10 तोळ्याची. अख्ख्या गल्लीत सांगत फिरली गड्या. ऐका बरं, विसरलोय आपण, त्याला विसरायचं नाही देवाला. कबीर महाराज वाटेनं चालले आणि कबीर महाराजांनी त्या माता माऊलीकडे पाहिलं, दया आली कबीर महाराजांना. ती माता माऊली जे भेटेल त्याला सांगायची, बघा ना नवऱ्यानं नथ केली, नवऱ्यानं नथ केली, नवऱ्यानं नथ केली. कबीर महाराजांना दया आली, जवळ गेले. कबीर महाराजांनी विचारलं, माई नथ केली भाई नवऱ्यानं? हो महाराज नवऱ्यानं नथ केली. कबीर महाराजांनी गोड लिखाण केलं बरं. कबीर महाराजांनी सांगितलं, माई नतनी दी जिस यारने, नतनी दी जिस यारने सुमिरत बारन बार, नथनी दी जिस यारने सुमिरत बारन बार, पर नाक दिया जिस यारने उसे भूल गई गवार. कबीर महाराजांनी सांगितलं, माई चांगलंय बरं, नवऱ्यानं नथ केली तुम्ही गुणगान गाता, ज्या नवऱ्यानं नथ केली त्याची गुणगान गाता. पण का हो माई, ती नथ घालायला जर तुम्हाला नाकच देवानं दिलं ना तर काय केसात अटकवली असती का? नाक नाही तेने वाया गेले, नाक नाही तेने वाया गेले, नाक नाही तेने वाया गेले, नाक नाही तेने. काय करावी ती पतीच लक्षणे, नाक नाही तेने
गेली नाक नाही तेने वाया गेली काय करावी ती पतीच लक्षण नाक नाही तेने वाया गेली नाक नाही तेने वाया गेली सज्जरा हो दिलंय ना त्यांना मग विसरायचं नाही बरं. मग महाराज कोणत्या देवाला विसरायचं नाही तेवढे सांगा. आता अनेक देवांचे प्रकार आहेत बरं बाबा, अनेक देवांचे प्रकार आहेत, ते प्रकार ऐकून देवा. पहिल्या देवतेचा प्रकार म्हणजे मर्ती देव. आले गेले येत नाही उरू आले अवतार एरते पामर जीवकती सज्जन. दैवताचा पहिला प्रकार मर्ती देव. दुसरा प्रकार अधिष्ठित देव. तुम्ही म्हणाला अधिष्ठित, आता एक काळ आपण अधिष्ठित झालो होतो सोमनाथ महाराज. पुरुष मंडळी बसली ना, आपण अधिष्ठित झालतो बरं. कधी महाराज? आपण बुट्ट घालून मारुतीच्या मंदिरात गेलतो बघा लग्नाच्या वेळेस. नवरदेव झालतो आपण. आता जाऊ नका बरं बुट्ट घालून. तेवढेच नवरदेव झालतो, तेवढेच केलं गावानं सण. आता जर बुट्ट घालून मंदिरात गेलो की लोक बुट्टाना माराय मागं पुढं पाहिजे नाही आपल्याला. पण का अधिष्ठित्व प्राप्त झालं बरं आपल्याला. अधिष्ठित देव. आता ते सत्यनारायण करता ना बाबा तुम्ही, ते सत्यनारायण केलं की ती सुपारी राहते मोठी. काय थाट राहतो त्या सुपारीचा. हा, दयानं आंघोळ, दुधानं आंघोळ, मधानं आंघोळ, पाण्यानं आंघोळ, गंगाजलानं आंघोळ, लई थाट त्या सुपारीचा. पण एकदा की सत्यनारायण पूजा झाली ती सुपारी अशी बाजूला ठेवली जाते. ज्या घरात सत्यनारायण पूजा झाली त्याच घरात एखादं पान खाणारं म्हातारं असावं. तिची नेमकी रात्रीची सुपारी संपवी. मग त्यांना नाताला म्हणावं, हे जातो का रे गावात, येतो सुपारी घेऊन. नातू म्हणतो, बाबा अंधार पडलाय, वाघाची भीती, मी नाही जाणार. मग म्हातारं म्हणतं, तलप आली रे सुपारी खायची, पान खायचे, सुपारी नाही. ते आत्ता काल परवा आपल्याकडे सत्यनारायण झालं ना. हो बाबा झालं ना. ती मोठी सुपारी कुठे आहे पाय बरं. लई थाट चालला होता तिचा दयानं तुपानं आंघोळ, तिचा पाय तेवढी सुपारी. नातू म्हणतो, आहे ना बाबा, इथं फ्रीजवरती ठेवली, घेऊन ये तिला. अहो एवढं अधिष्ठित्व आलं होतं तिला. देव झाली ती, गणपती बाप्पा झाली ती सुपारी. पण सत्यनारायण पूजा झाली, म्हाताऱ्यानं तलपी बाई ती आडकी त्याच घेतली ना गाऊन. का? अधिष्ठित्व संपलं तिचं. पहिला दैवताचा प्रकार मर्ते देव. दुसरे दैवत अधिष्ठित देव. तिसरे दैवत आहे ते अनादी देवता. मग अनादी देवता कोण हो? पहिले अनादी देवता आहे का बरं. हे अनादी निर्गुण प्रगटली भवानी, आदि निर्गुण प्रगटले भवानी, मोह महिषासुर मर्दनाला गुणी, महिषासुर मर्दनाला विविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ताला की तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन. पार्वती माता ही आनंदी देवता आहे. भगवान शिवजी ही सुद्धा आनंदी देवता आहे. भगवान शिवजी कशी आनंदी देवता. हनुमंतरायाची जयंती बरं आज. हनुमंतराय अवतार कोणाचा आहे? ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, अंजनीच्या तपासाठी आणि महारुद्र आले पोटी. पहिली आनंदी देवता कोण? भगवती माता. दुसरी आनंदी देवता भगवान शिवजी. कारण जेवढे अवतार झाले नाही सगळे भगवान शिवजींचे बरं. आता नवनाथांची कथा करतो आम्ही. ते अवतार ते गुरुस्थान कोणाचे? आदिनाथ गुरु. सकळ सिद्धांचा मच्छिंद्रता याचा मुख्य शिष्य हे सगळे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार शिवशंकराचा. आता ती काळभैरवनाथाची आपण पूजा करतो. तो काळभैरव अवतार सुद्धा भगवान शिवजींचा आहे बरं. हे जय देव जय देव जय श्री काळ भैरवा शिव अवतारा. हे आरती व वाळू आरती व वाळू माझ्या काळ भैरवा. सजने सगळे अवतार भगवान शिवजींचे बरं. आता आपल्या सगळ्यांचं कुलदैवत म्हणजे खंडोबा. जातो आपण जेजुरीला. जेजुरीला गेल्यानंतर अवतार कोणाचा आहे बरं. हे शिव शंभूचा अवतार देव हा खंडोबा मल्हारी. हे खंडोबा मल्हारी देव हा खंडोबा मल्हारी. अवतार सुद्धा शिवजींचा. म्हणून पहिली अनादी देवता भगवती माता आणि दुसरी अनादी देवता सजनो भगवान शिवजी. विठ्ठल विठ्ठल हो. दैवतांचे प्रकार ऐका. मर्ते देव, अधिष्ठित देव, अनादी देव आणि चौथा प्रकार आहे ते म्हणजे नित्य देवता. महाराज नित्य देव कोण हो? मातृदेवो भव आणि पितृदेवो भव. सज्जनाव आपल्या घरातले आई वडील हे नित्य देवता आहे बरं. म्हणून एका साधकाने विचारलं, नाथबाबा कोणत्या देवाची पूजा करू आम्ही? नाथबाबांनी सांगितलं, अरे अनेक देव आहेत, काही मरतेत, काही अधिष्ठित आहेत, काही अनादी आहेत, काही नित्य आहेत. पण ऐक बरं, माता पिता देव
आणि गुरु या चारही दैवतांना जो समान मानतो ना रे त्याला खरी धन्यता आहे बरं. अभंगाचं पहिलं हे चरण. माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु माता पिता माता पिता देव गुरु माता पिता माता पिता देव गुरु हे माता पिता देव गुरु 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 माता पिता देव गुरु. ऐसा त्याचा एक विचार ऐसा ज्याचा एक विचार दयाचे शरीर दयाचे शरीर दयाचे शरीर शरीर धन्य धन्य दयाचे शरीर धन्य धन्य दयाचे शरीर हे माता पिता देव गुरु ऐसा त्यांचा एक विचारू ऐसा त्यांचा एक विचारू ऐसा त्यांचा एक विचारू माता पिता देव गुरु ऐसा जाता एक विचारू ऐसा जाता एक विचारू ऐसा जाता एक विचारू टाळी वाजवा एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांनी सांगितलं बरं माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारो. जो आईला बापाला देवाला गुरुला एक सारखं मानतो ना त्याला धन्यता दिली बरं. माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारो. मग सज्जनाव भगवंताला आपलंसं मानलं पाहिजे पण भगवंताबरोबर आई वडील सुद्धा देव आहेत. सांगितलं मी आई वडील नित्य देवता आहेत बरं. आई वडिलांनाही देवासारखं मानलं पाहिजे गुरुलाही देवासारखं मानलं पाहिजे तेव्हा नादबाबा धन्यता देतात. म्हणजे भगवंताचं भजन आपण सर्वजण करतोय ना एकदा मोठ्या प्रेमानं टाळी वाजून भजन करा बरं. विठोबा रखुमाई जय जय विठोबार गोमाई जय विठोबार गोमाई हरी विठोबार गोमाई विठोबार कुमार विठोबार गोमाई विठोबार कुमार विठोबार गोमाई विठोबार कुमार हरी विठोबार गोमाई कुमार हरी विठोबार गोमाई कुमार कुमार हरी जय विठोबार गोमाई जय मन कुमार कुमार हरी जय विठोबार गोमाई कुमार कुमार जय विठोबार गोमाई कुमार कुमार जय विठोबार गोमाई कुमार कुमार विठोबार गोमाई कुमार विठोबार कुमार गोमाई विठोबार गोमाई जय विठोबार कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ
भगवान की जय उबार कुमाई उबार कुमाई उबार हरी जय 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 माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू धन्य धन्य तयाचे शरीर नरणो हे तो ईश्वर. मग नाथबाबांनी सांगितलं या चार दैवतांना जो समान मानतो ना हा नाथ महाराज त्यांना शरण जातो. अभंगाचं शेवटचं चरण चारी दैवते समान मानी चारी दैवत समान माने चारी दैवते समान मानी चारी दैवते समान मानी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी धन्य धन्य दयाचे शरीर धन्य धन्य दयाचे शरीर शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी धन्य धन्य दयाचे शरीर धन्य धन्य दयाचे शरीर नरनो हे तो ईश्वर नरनो हे तो ईश्वर नरनो हे नरनो हे तो ईश्वर ईश्वर नरनो ये तो ईश्वर ईश्वर हा ईश्वर ईश्वर नरनो हे नरनो भे तो ईश्वर नरनो भे नर हे नरनो भे नरनो
दैवते समान माणी शरण एका जनार्दनी धन्य धन्य तयाचे शरीर नरणो हे तो ईश्वर. सज्जन बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न केला. आज या वाघ परिवारातील एक आधार गेलेला आहे. आधार फार महत्वाचा असतो बरं बाबा. एकदा ती आधार गेला ना खाली काय राहत नाही शिल्लक. आपण म्हणतो माणसं म्हातारी झाली की घराला बोजा टारतात. ते मुंबईला कीर्तन होतं आता मला 8-1 दिवस झाले असते. गेलो कीर्तनाला. ते शाळेचा मित्र होता त्यानं तारीख घेतलेली. घरी गेलो त्याच्या घरी फेटा बांधला. कीर्तनाला गेलो. कीर्तना सदाचा बापाचा विषय निघाला. त्याच्या घरी पुन्हा आलो जेवायला तर रडायला लागला. त्याला म्हणलं का रे का रडतो. तुम्ही महाराज काय नाही काय तुम्ही ते कीर्तनात बाप सांगितलं मला थोडंसं अनावर झालं. म्हणलं का रे काय बापाचं का आठवण आली तुला. तुम्ही काय नाही महाराज बाप जाऊन 3च महिने झाले. जिवंत होता ना बाप तोपर्यंत आठवलं नाही. काय नाही फक्त घराच्या तिथे पाळणं होतं ना तिथे बसायचं माझा बाप. काय नाही फक्त पेपर वाचायचं. बरं असं वाटायचं काय बोजा आहे आम्हाला. फक्त पेपर वाचतो काहीच करत नाही. त्रास व्हायचा बापाचा. पण महाराज खरं सांगू जिवंत होतं तोपर्यंत कळालं नाही. पण गेल्यानंतर रोज आठवण येते. म्हणलं अरे असं झालं तरी काय तुला रोज बापाची आठवण येते. त्याच्या डोळ्यातलं पाणी गालावरती आलं. महाराज बापाची मरणाची वाट पाहणारा बाप गेल्यानंतर 3 महिन्यानं मला सांगत होतं महाराज खरं सांगू का बापाची आठवण येते. कामावरती जातो म्हणे. हे शेजारच्यांनी ती कुत्रा आणलंय म्हणे विकत. हे माझ्या पोरानं काय केलं त्या कुत्र्याला दगड मारला. आणि मी कामावरती गेलो की शेजारचे पाजारचे येतात माझ्या बायकोला माझ्या आईला माझ्या लेकरवाळांना शिवीगाळ करतात. तो म्हणला तुला बाप का आठवला आज. तुम्ही महाराज खरं सांगू का जोपर्यंत बाप जिवंत होता तोपर्यंत बोजा वाटायचा महाराज. असं वाटायचं काहीच करीत नाही बाप फक्त बसतो पेपर वाचतो खातो पेतो फक्त त्रास व्हायचा बापाचा. पण बाप जाऊन 3च महिने झाले रोज बापाची का आठवण ते सांगू महाराज. अहो शेजारच्याला ते माझ्या लेकरानं शेजारच्या कुत्र्याला दगड मारलं तर शेजारचे पादरचे शिव्या देतात. पण महाराज माझा बाप वयोवृद्ध होता दरवाजाशी बसायचा. पण ऐका बापाची का आठवण येते. कामावरती गेलो की मनात घराची चिंता येत नसायची. चिंता येत नसायची बरं कारण घरी माझा बाप होता ना. खरं सांगू महाराज जोपर्यंत माझा बाप जिवंत होता ना महाराज का आठवण येते सांगू. जोपर्यंत माझा बाप जिवंत होता ना महाराज तोपर्यंत या गल्लीनं अनेक माणसं जायची. पण कोण्या नराधामाची हिंमत होत नव्हती आमच्या घराकडे वाकडी नजर करून पाहायची. महाराज बाप गेला ना रोज बापाची आठवण येते बरं. तो असतो बाप काय असतो बाप ऐकून ठेवा. हे बाप नसतो कुणाच्या ध्यानी मानी बाप माझा वेदनाचा धनी. काय असतो बाप. बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खच तो ना पाया तेव्हा ढासाळ ते घर. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मानी बाप माझा वेदनाचा धनी. सज्जना हो तो पडद्या मागचा बाप आजपर्यंत कधी समोर आलाच नाही गड्या. जो कीर्तनकार येतो प्रवचनकार येतो तो आईची गोडी गातो बरं गायली पाहिजे बरं. कारण माता माऊलींच्या जीवनात लई त्याग आहे गड्या. मायबाप लई त्याग किती. अहो स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईचे वर्णन केलं पाहिजे. पण कधीतरी आयुष्याच्या शुद्धीची सोय करणारा बाप पुढे आला पाहिजे. आता पुरुष मंडळी बसली ना. आता मी एका लेकीचा बाप आहे बरं. आता बापाचं अंतकरण काय होतं ना सोमनाथ महाराज ज्यावेळेस बाप होतो ना तेव्हा कळतं. आणि त्यालाच बाप सांगावं त्या बापाचं अंतकरण कळतं बरं त्याला. बाबा मला एवढी 3 वर्षाची लेक आहे. मी पूर्वीचं जायचो ते लग्नाला गेलो की मला लोक म्हणायचे महाराज एखादं मंगलाष्टक म्हणा गड्या. म्हणायचो मी चांगलं चांगलं मंगलाष्टक म्हणायचो. पण ज्या दिवशी मला मुलगी झाली ना एकदाच मंगलाष्टक म्हणायला घेतलं. पहिलं कडवं म्हणलं जसं रडू आलं परत त्या दिवसपासून परत मंगलाष्टक म्हणलो नाही. ते बापाचं लिकीचं प्रेम असतं गड्या. पण पडद्या मागचा बाप आजपर्यंत कधी समोर आलाच नाही. आपली लेकरं शाळेत गेली बाबा. शाळेत गेल्यानंतर शिक्षकांनी सांगितलं बाळ्या अरे उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे. ज्यावेळेस शाळा भरेल त्यावेळेस निबंध लिहून आणा सगळे. आपली मुलं घरी आली. आपण आपल्या मुलांना आपल्या बसलेल्यांपैकी सगळ्यांनाच निबंध आठवला बरं. माझी आई बसलेल्यापैकी माझा बाप निबंध काही कोणाला आजपर्यंत आठवला नाही.
आपल्या मुलांची भांडणं झाली, शिक्षकांनी सांगितलं सांगा रे चूक कोणाची. आपल्या पोरांनी सांगितलं सर आईची शपथ घेऊन सांगतो चूक माझी नाही. आम्ही शपथ सुद्धा आईची घेतली. दुर्दैव बापाचं, बाप शपथ घेण्याच्या सुद्धा लायकीचा आपल्याला वाटला नाही. वाक्य ऐकून ठेवा, माणसानं तुटक्या चपलेला आणि शिळ्या भाकरीला कधी नावं ठेवायची नसतात गड्या. माणसानं तुटक्या चपलेला आणि शिळ्या भाकरीला कधी नावं ठेवायची नसतात. का महाराज? कारण चप्पल आज जरी तुटकी ना, तिनं काल चालण्याकरता आम्हाला आधार दिला होता. आणि भाकर आज जरी शिळी ना, तिनं काल आमचं पोट भरलं होतं. तशी वाघबाबांसारखी जुनी पिढी ना लई कष्ट केले गड्या आपल्याला पायावरती उभं करण्याकरता. आणि बाप गेला नाही गड्या, काय नाही. आता हे लेकरं बाळ प्रगती करतील, एखादी गाडी घेतील, बंगला घेतील, जमीन घेतील, प्रगती करतील, समाज कौतुक करेल त्यांचं. समाज म्हणेल वा वा वा, वाघबाबाच्या पोरांनी प्रगती केली जीवनात, समाज कौतुक करेल. पण त्या मुलांना बरं वाटणार नाही. नाही बरं वाटणार. का बरं वाटणार नाही सांगू? समाज कौतुक करतो तरी का बरं वाटत नाही महाराज? समाज कौतुक करेल त्या लेकरांना बरं वाटणार नाही. पण त्यांना एक उणीव भासेल, अरे आज आम्ही प्रगती करतोय, पण ही प्रगती पाहण्याकरता आज जर आमचा बाप जिवंत असता ना, लई आनंद झाला असता. बरं एकदा की बाप गेला ना गाड्या जीवनातून काही राहत नाही. आता माता माऊली तुम्ही बसलात ना, सहज विचारलं मी तुम्हाला, सहज विचारलं सांगा बरं आई काय आवडतं तुम्हाला? माहेर आवडतं की सासर आवडतं? तुम्ही म्हणाल बाबा हा काय प्रश्न, आवडतं की सासर? आम्हाला सासरा चांगला आहे, सासू चांगली, नवराही चांगला आहे. तुम्ही असा का प्रश्न विचारला महाराज? मी विचारलं नाही आई खरं सांगा, अंतकरणापासून सांगा, सासर आवडतं की माहेर? तुम्ही म्हणाल बाबा आवडतं की सासर, सासरी माझी आहे आमची. पण मी तुम्हाला सांगितलं खरं सांगा बरं, अंतकरणापासून सांगा, छातीला हात लावून सांगा, काय आवडतं तुम्हाला, सासर की माहेर? तुम्ही म्हणाल बाबा खरं सांगू का, सासरी माझी आहे बरं, नवराही चांगला आहे, सासू सासरे चांगले, सासर आवडतं. पण बाबा आता तुम्ही विचारलंच ना म्हणून सांगू, सासर आवडतं बाबा, पण सासरपेक्षा जर जास्त काय आवडत असेल ना, आम्हाला आमचं माहेर आवडतं बाबा. खरं सांगू का, का माहेर आवडतं? आमच्या माहेरी काहीच नाही हो, गेल्यानंतर राहिलं साधं घरही नाही. माझा बाप काही श्रीमंत नाहीये महाराज, माझी आई श्रीमंत नाही, काळ्या आईची सेवा करणारे आमचे आई बाप. पण ताई का तुम्हाला माहेर आवडतं सांगा, सासरी माझी आहे तुमची. पण तुम्ही सांगाल बाबा माहेरी गेल्यानंतर प्रेम करणारी आई आणि आशीर्वाद देणारा आमचा बाप माहेरलाय ना बाबा, म्हणून आम्हाला आमचं माहेर आवडतं. सज्जन एवढा त्याग माता माऊली तुमच्या जीवनातलाय, पण त्या बापाचा त्याग आजपर्यंत तुमच्या डोळ्यासमोर आलाच नाही. आणि एकदा की बाप गेला ना, नक्की आठवण येते, नक्की विचारून पाहा ना इतिहासाला, शास्त्र पुराणाला विचारा. जातो बाबा आपण आळंदीला, बरं प्रसंग ऐका, बाप नाही आठवेला आपल्याला. जातो आपण आळंदीला बाबा. काय कमी आळंदीला गेल्यानंतर, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ, रेडा बोले काहीच कमी नाही बरं, मानवता उदारता आणि लीनता माऊलींच्या अंतकरणात आहे. पण ऐका आई वडील किती श्रेष्ठ असतात गड्या. छोटीशी होती मुक्ताबाई, आणि छोट्याशा मुक्ताबाईनं ज्ञानदादाकडे हट्ट केला, दादा खापर पाहिजे गड्या, मांड वाजायचे. ज्ञानोबराय खापर आणण्याकरता गेले, पण किती कर्मठ समाज गड्या. छोटस लेकरू ज्ञानोबराया जगाची माऊली ठरले बरं, विश्वाची माऊली झाले. पण छोट्याशा लेकराला कर्मठ समाजानं खापर सुद्धा भेटू दिलं नाही. मारावं बरं माऊलींना, चेहऱ्यावरती ओळ होता मारल्याचा. रडत रडत सिद्ध भेटत आले. मुक्ताबाईला वाटलं दादा खापर आणला असेल, मांड बाजायचे. छोटीशी मुक्ताबाई धावत पळत गेली, आणि धावत पळत गेल्यानंतर त्या मुक्ताबाईनं विचारलं, दादा आणलं का रे खापर, मांड बाजायची की आपल्याला? ज्ञानोबरायांच्या डोळ्यातलं पाणी गालावरती आलं. छोटीशी होती बहीण बरं, काय बहिणीचं कर्तव्य असतं माता माऊली ऐकून ठेवा. छोटीशी होती मुक्ताबाई, तरी वयानं मोठ्या असणाऱ्या ज्ञानोबरायांना सांगत होती, दादा का रडतो रे? ज्ञानोबरायांनी सांगितलं, मुक्ते खापर नाही भेटलं गड्या. मुक्ताबाईनं सांगितलं, मग कशाला रडतो, खापर नाही भेटलं तर? मी काही म्हणणार आहे तुला, रडू नको ना रे. ते मुक्ताबाईनं छोटेसे हात वरती करावे, ज्ञानोबरायांच्या डोळ्यातलं पाणी पुसावं, आणि मुक्ताबाईनं सांगव, दादा योगेश बरं, आणि योग्यानं असं रडायचं नसतं, लढायचं असतं. आई बाप गेले ना माता माऊलो, तुम्ही असा ना बहीण असाल ना भावाची, आई वडील गेले की तुम्हालाच भावाच्या पाठी आई व्हावं लागतं, आणि भावाच्या पाठी बाप म्हणून तुम्हाला उभं राहावं लागतं. बरं फक्त सण सुद्धा आला की तेवढ्या पुरतं नाही उभं राहायचं. अरे भावावरती संकट आलं की पाठीशी उभं राहायला शिका. हक्कानं सांगताना त्याला काम. ते मुक्ताबाईकडून ऐका काय भाऊ बहिणीचं प्रेम होतं.
त्या मुक्ताबाईनं ज्ञानोबरायांच्या डोळ्यातलं पाणी पुसलं, एवढा धीर भेटला माऊलींना. माऊलींनी सांगितलं, मुक्ते मांड खायचं ना तुला, काय करते त्या खापराला, मी माझा जठर अग्नी प्रज्वलित करतो, माझ्या पाठीवरती मांड वाच. ऐका, आई वडील कळतील गड्या तुम्हाला. ज्ञानोबरायांनी जठर अग्नी प्रज्वलित केला, पाठीवरती मांड वाजलं. बरं, इतकं रुचकर मांड झालं आई, इतकं रुचकर मांड झालं. काय करता त्या खापराला. मुक्ताबाईनं मांड्याचा एक घास घेतला आणि मुखात घातला. एवढं रुचकर मांड झालं, मांड खालं तर मुक्ताबाईला हसू आलं. दादा काय करतो रे त्या खापराला, खापरापेक्षा रुचकर मांड तुझ्या पाठीवरती वाजले, नको ते खापर, घे की दादा एक घास. पाठीवरती मांड वाजलं ना रे तू, दादा माझ्या हाताने एक घास घे ना. ज्ञानोबरायांनी मुक्ताबाईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला, हातातला घास पाहिला, ज्ञानोबरायांचं अंतकरण पाझरलं, डोळ्यातलं पाणी गालावरती आलं. सांगितलं, मुक्ते नाही खाऊ शकत मांड. मुक्ताबाईनं सांगितलं, दादा जठर अग्नी प्रज्वलित केला, पाठीवरती मांड वाजलं ना रे, खा की मांड, का खाऊ शकत नाही. ज्ञानोबरायांनी सांगितलं, मुक्ते तू खाल्लं ना मांड, सगळं मांड तू खा गड्या, मी नाही खाऊ शकत. काय रे दादा, पाठीवरती मांड वाजलं, खा की एक घास, बघ ना किती रुचकर मांड झालंय. ज्ञानोबरायांनी दिलेलं उत्तर आपल्याला सगळ्यांना आपले आई बाप माहीत करून देतील. बरं, विश्वाची माऊलीत. बरं, पण विश्वाच्या माऊलीचे उद्गार ऐका काय आहेत एका आई वडिलांविषयी. त्या मुक्ताबाईच्या चेहऱ्याचा आनंद पाहिला आणि ज्ञानोबरायांनी सांगितलं, मुक्ताबाई ए मुक्ते, आनंद झाला ना मांड भेटलं तर, खा की तू मांड. मी जरी जठराग्नी प्रज्वलित केला असेल, मी माझ्यावर पाठीवरती मांड वाजलं असेल, मुक्ते मी मांड खाऊ शकत नाही. का रे दादा, पाठीवरती मांड वाजलं, खा की एक घास. ज्ञानोबरायांनी सांगितलं, मुक्ते नाही खाऊ शकत. का रे दादा, का. मुक्ते खरं सांगू, जठर मांड वाजला, आनंद मलाही झालाय, पण ऐक ना, तुलाही वरती मांड वाजलं ना मुक्ते, ज्या पाठीवरती मांड वाजलं मुक्ते, त्याच पाठीवरून हात फिरवला जर आज माझे आई वडील जिवंत असते मुक्ते, लई आनंद झाला असत्या गड्या, लई. मला आज आई वडिलांची आठवण झाली ग मुक्ते, म्हणून मांड खाऊ शकत नाही. सजन एवढी आई वडिलांची पुण्य गेल्यानंतर आठवतात गड्या. एक कविताच लिखाण केली आई वडिलांवरती. या वाघ परिवाराचा आधार गेला, पण कधीतरी आईचा हात हातात घ्या ना, आईला सांगा, आई त्रास देणार नाही ग आई तुला, त्रास देणार नाही ग आई तुला, मार तू बोल तू, मार तू बोल तू, मी तुझा लाडका, आई चेहरा तुझा रखुमाई सारखा. सज्जन, वाघ परिवाराचा आधारवड गेला, पण आपले वडील जिवंत असतील ना, ऐका गड्या, कीर्तन ऐकायला तुम्ही आलात, मेल्यानंतर रडत बसण्यापेक्षा जिवंतच कधीतरी पायाला पाय धरा आई वडिलांचे आणि बापाच्या पायाला हात लावून सांगा, बाबा तीर्थ पायासी सारे हो बाबा तुमच्या, तीर्थ पायाशी सारे हो बाबा तुमच्या, का करू पंढरी, का करू द्वारका, का करू पंढरी, का करू द्वारका, बाबा चेहरा तुमचा विठ्ठला सारखा, बाबा चेहरा तुमचा विठ्ठला सारखा. सज्जना हो, कळले नाही समुद्रामध्ये सूर्य कधी बुडाला, कळले नाही मळ्यामधून पक्षी कधी उडाला, मरणाचा भरवसा नाही म्हणून सर्वांनी प्रेम केले, हे जीवनरूपी प्रेम फोटो तो प्रेम झाले. वाघबाबांचं जाणं झालं. या परिवाराने एवढा मोठेखानी कीर्तनाचा सोहळा आयोजित केला, का सांगू, त्यांनी उपकार केले या परिवारावरती, लेकरं घडवले, मुलींचाही संसार चांगला केला. पण सजनाव भरल्या घरातून वाघबाबांचं जाणं झालं. या वाघबाबांना मी श्रद्धेची श्रद्धांजली आणि आदराची आदरांजली वाहतो. वाघबाबांच्या सोबतची मंडळी माझ्या समोर बसलेत. या लेकरांनी शेवट गोड केला. बरं, हे झाला शेवट हा गोड, देवी पुरविले कोड, झाला शेवट
शेवट हा गोड. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली हो सज्जना हो, माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू. धन्य धन्य तयाचे शरीर नरनो हेतो ईश्वर. चारी दैवते समान माणी शरण एका जनार्दनी. धन्य धन्य तयाचे शरीर नरनो हेतो ईश्वर. बोलता येईल तेवढा बोलण्याचा प्रयत्न केला. या वाघ परिवारानं मला आमंत्रित केलं. त्यात प्रामुख्याने आमचे जाधव दादा असतील, विलास दादा दादू, त्यांनी मला फोन केला, सांगितलं महाराज कीर्तना करता यावं लागेल. या वाघ परिवारानं मला आमंत्रित केलं, त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. कीर्तना करता गोड साथ संगत देणारे सगळेच कलाकार असतील. तुम्ही माझे दोन तोडके मोडके शब्द ऐकून घेतले. तुम्हाला उपदेश करावा एवढाही मी मोठा नाही. छोट्याशा गावातून आलोय. महालक्ष्मी मातेची सेवा करता करता आईने केलेली माझ्यावरती कृपा. बरं, आई वडिलांच्या आशीर्वादातून बोलण्याचा प्रयत्न केला. जितनी मेहरबानी आपने की उतनी तू मेरी औकात नहीं, बस कृपा है मेरी महालक्ष्मी माते की, वरना मुझमें ऐसी कोई खास बात नाही. आईच्या दरबारातून आलोय. मग त्या जगतजननी अंबाबाईचं भजन करूनच आम्ही कीर्तनाला पूर्ण विराम देत असतो. सगळ्यांनी वरती हात करा बरं. आजची वाजलेली टाळी आम्हाला वाघबाबांना समर्पित करायची. अरे आपण एवढ्या उन्हाचे आलात, या वाघबाबांना श्रद्धांजली समर्पित करण्याकरता स्वर्गातून वाघबाबा पाहत असतील. अरे माझ्या लेकरांनी एवढा सुंदर सोहळा संपन्न केला. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिते सदा त्यांचे. ते वाघबाबा आशीर्वाद देत असतील. अरे गोड सोहळा या माझ्या लेकरांनी संपन्न केला. एवढा समाज आलाय. त्या जगतजननी अंबाबाईकडे एकच मागणं मागायचं, आई वाघबाबांची सेवा करत असताना या परिवाराकडून काही चूक घडली असेल तर त्यांना माफ कर बरं. आम्ही चुकलो जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई. जगतजननी अंबाबाईचं भजन करून कीर्तनाला पूर्ण विराम. बरं, हे लाभो लागेला बो लागला आंबेचा, लाभो लागेला मो लागला आंबेचा, लागला आंबेचा, लागला आंबेचा. त्या विठाबाई माऊलीचा हो, विठाबाई माऊलीचा, लागला आंबेचा, लाभो लागेला मो लागला आंबेचा, लागला आंबेचा, लागला आंबेचा. आम्ही गोंधळी गोंधळी आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आंब्याचे गोंधळी. आमचा घालावा गोंधळ वाजवू हरिनाम संबळ, आमचा घालावा गोंधळ वाजवू हरिनाम संबळ. आम्ही गोंधळी गोंधळी आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आंब्याचे गोंधळी. हे अंबाबाई लाड लाड ये गा, काळूबाई लाड लाड ये गा, काग धरीला सराग, धरीला सराग, काग धरीला सराग, धरीला सराग, धरीला सराग, धरीला सराग, धरीला सराग, धरीला. छमछम आवाज छडीचा छडीचा, कानोबा देव मढीचा, झमझम आवाज कडीचा कडीचा, गणोबा देव मडीचा, कानोबा देव मढीचा रे, कानोबा देव मढीचा, गणोबा देव मडीचा रे, गणोबा देव मडीचा. छमछम आवाज छडीचा छडीचा, कानोबा देव मढीचा. झमझम आवाज कडीचा. सज्जना हो, समताईवर कीर्तन जेवढं ऐकलं तेवढं घरी घेऊन जा, नाहीतर नाथबाबांनी सांगूनच ठेवलंय बरं. हे जरी नाही काल तरी दुसरा गेला, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईन, हे जरी नाही काल. सरत शेवटी पहा काळ बांधून नेईल, सरत शेवटी पहा, सरती शेवटी बा काळ बांधून नेईन, सरती शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काही बाजा गेला, एका जनार्दनी आमचे काय बाजारी, आमचे काही बाजा गेलं, आमचे काय वरती हात, वरती हात. बाजारी. समताई कीर्तन एकटाळी एकटाळी. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. ए पिंगळा महाद्वारी बोली बोलतो दे का पिंगळा महाद्वारी, पिंगळा माधवारी बोली बोलत देखो पिंगळा माधवारी. डौर फिरवितो डुकू डुकू ऐका, डौर फिरवितो डुकू डुकू ऐका, ऐका ऐका रे. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो दे का पिंगळा महाद्वारी.
हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान बोलो रे भाई सब संतन की जय. कीर्तनातून एखादा चुकीचा शब्द गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष, जे बरोबर असेल ते महालक्ष्मी माझ्यावरती केलेली कृपा. यानंतर कीर्तन संपेल, आयोजक मंडळी सूचना देतील, तोपर्यंत कोणी जागा सोडू नका. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेली कोरी वेडी वाकुडी उत्तरे नाही उच्चारला अधिकार मी आपला. क्षमापराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा बाया किंकरा. क्षमापराध महाराज ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम हा तुकाराम तुकाराम कुंडली गुरुदार विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. बसा. वैकुंठवासी केदू यशवंत वाघ अर्थात आपले भाऊ यांच्या वर्षानिमित्त हरिभक्तपारायण परमसद्य परम आदरणीय अभिजित महाराज काकडवडीकर अगदी सुंदर वेळेवर चिंतन असं सांप्रदायिक चिंतन मांडलं. बोलू नका, खाली बसा. प्रतिवर्षाप्रमाणे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळा दिंडी नंबर 24 पंडित महाराज कोल्हे शिवाजी महाराज वाघ दरवर्षी आम्ही तुमच्याकडे महालक्ष्मी मंदिरात मुक्कामाला असतो. झुरळे महाराजांचा सर्व परिवार येऊन आणि उत्कृष्ट चिंतन तुम्ही मांडलं, त्याबद्दल वाघ परिवाराच्या वतीने तुमचे हार्दिक हार्दिक आभार. तसंच केतू काकांच्या मागे त्यांच्या पश्चामध्ये दोन्ही मुलं, तिन्ही मुली, संपूर्ण पुतणे, सर्व परिवार सर्वांनी अगदी यथोचित असा कार्यक्रम पार पाडल्याबद्दल संप्रदायाच्या वतीने त्यांचेही आभार. त्याच्यानंतर साऊंड सिस्टीम अगदी महाराजांना आवडेल अशी अगदी तत्परतेने लावली, त्याबद्दल सिस्टीमचे आभार. आणि आपले मृदुंगाचार्य अक्षय महाराज, त्याच्यानंतर गायनासाठी आलेले सोमनाथ महाराज, त्याच्यानंतर वैभव महाराज, सुंदर गायन आणि अगदी तालबद्ध, अगदी सूत्रबद्ध, त्याबद्दल संप्रदायाच्या वतीने तुमचे पण हार्दिक हार्दिक आभार. आता महाराजांचं संतपूजन छोटू भाऊ यांनी त्यांचं संतपूजन करावं अशी त्यांना विनंती आहे. चला लवकर. आजच्या कार्यक्रमासाठी आलेले सर्व ग्रामस्थ, पाहुणे, सगळे सोयरे, ग्रामस्थ मंडळी सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार. आता भोजनासाठी जास्त विलंब न लावता याच ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. बाळासाहेब काही बोलायचं आहे का? श्रद्धांजलीपर कुणी बोलणार असेल तर या. नाही ना? महाराजांचं संतपूजन